वरण दे मी आहे डोंगरू बाबा माझा आहे सगळ्यांना हाच मुलींना बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्या देशात गुलामगिरीला लथाडून स्वातंत्र्याचा बीज पेरणाऱ्या राष्ट्रवादाच्या मातीचा होम केल्या आणि तिथं झाशीच्या राणीनं घोड्यावर बसून तलवार चालवली. अरे देशी प्या विदेशी प्या ती नाही भेटली तर गावठी प्या पण 10 रुपया काम कर किती टाका बाकी टाक. तुला माहितीये तुझे बाबा किती कष्ट करतात तुझ्यासाठी. अरे पट्ट्या वाट मी चुकला की काय. किती पैसे पाहिजे तर घरात काय ठेवणार आहेस. अहो मुलाचं शिक्षण यावं आणि मुलीचं लग्न यावं आणि पैशासाठी त्या बापाची घालमेल पाहावी. अहो तो कुणाच्या उंबऱ्यावरती जाईल, कुणाच्या पाय धरल, कुणाच्या पायावर डोकं टेकेल, पण या घरासाठी घर बायकोनी मुलं यांना जगवण्यासाठी बाप होतो वेडा पिसा एका एका पैशासाठी. आपण आपला बाप कधीच रडताना बघत नाही. तुम्ही कधी बघितला तुमचा बाप रडताना? नाही. अहो तो रडत नाही, तो आपले अश्रू एका क्षणासाठी साठवून ठेवतो. बाप थकल्यावरती त्याचा बनावा धार, त्याची पहाडाची छाती त्याच
हृदय गुलाब त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब अशा बापासाठी यावे थोडे असावे डोळ्यात थोडे असावे डोळ्यात थोडे असावे डोळ्यात. बघा बघा पथनाट्याचा विषय हा स्त्री सशक्तीकरण आणि आईवडिलांची सेवा कशी करायला पाहिजे, आईवडिलांना परमपूज्य आपण मानून तर त्यांची सेवा कशी करायला पाहिजे, तर त्याचं बोधपर संदेश आपल्याला या पथनाट्या थ्रू दिलेला आहे. आवडलं ना? तर आपण प्रत्येकाला विचारूयात की कसं वाटलं तुम्हाला पथनाट्य. तुम्हाला कसं वाटलं पथनाट्य? हे भारी वाटलं, इथं जास्त हसायला आला असं सगळ्याला हसायला इतकं भारी होतं अनुभव. घेण्यासारखं बरंच काय होतं त्याच्यात. घेण्यासारखं बरंच काय. अंधश्रद्धा पण होती आणि हे पण होतं, भ्रम पण होता त्याच्यात की त्याच्या मागे लागू नये. बुवा लोकांच्या असं की ते सांगतात आपल्याला की आमच्यामुळं बाळ होईल असं. त्यांचं असं काही नसतं, ते फक्त पैशांसाठीच असतं. आपल्याला जो बापाने आधार दिलेला असतो त्यांना सुद्धा आपण कायम तशा ह्याच्यामध्ये ठेवायचं. त्यांनी चालायला वगैरे शिकवले तर त्यांनी एवढं कष्ट केलंय तर त्यांचं थोडंफार त्यांनी केलं पाहिजे मुलांनी पण. एकदम 100% खूप खूप आवडायसाठी बघायसाठीच आम्ही येतो तुमच्या आहे. हो का? म्हणजे आवर्जून त्यासाठी आले. हा गावकरी मंडळी, तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ देऊन इथे आलात, आमचा स्ट्रीट प्ले पाहिलात. तुमच्या टाळ्यांनी तुमच्या हसण्यानं आम्हाला प्रोत्साहन मिळालं, यासाठी तुमचे मनपूर्वक आभार.